गुड मॉर्निंग टीएमसी व्हर्च्युअल क्लासेसमध्ये आज आपण गणित भाग 2 वर्तुळ प्रकरणामधील सराव संच 3.2 चा अभ्यास करणार आहोत. सराव संच 3.2 मध्ये मधील पहिलं उदाहरण आपण अभ्यासणार आहोत. मी फळ्यावर त्या उदाहरणाची आकृती काढलेली आहे. पहिल्यांदा तुम्हाला त्या आकृतीची पूर्ण माहिती सांगतो की आकृतीमध्ये एक वर्तुळ आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू सी असून ए हा वर्तुळाचा स्पर्श बिंदू आहे. त्यानंतर रेषाखंड सीए वर्तुळाची त्रिज्या आहे. त्यानंतर रेषा ए बी ही वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि त्रिज्येची लांबी आहे 6 सेंटीमीटर. त्यानंतर डिस्टन्स ए बी दिलेला आहे 6 सेंटीमीटर. तर ही संपूर्ण आकृतीची माहिती आहे. या आकृतीतील माहितीवरून आपण 4 प्रश्नांची उत्तरे शोधणार आहोत. प्रश्न पहिला आहे, कोण सीएबी बरोबर किती? आकृतीमध्ये बघा, कोण सीएबी बरोबर किती? दुसरा प्रश्न आहे, कोण सी चे बिंदू ए पासूनचे अंतर शोधा. सी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, ए हा स्पर्श बिंदू आहे. केंद्रबिंदू पासून स्पर्श बिंदूचे अंतर किती हे शोधायचंय. तिसरा प्रश्न आहे, डिस्टन्स बीसी किती? आता बीसी मी जोडून घेतो. डिस्टन्स बीसी बरोबर किती? आणि चौथा प्रश्न आहे, कोण एबीसी चं माप किती? व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल एबीसी? एकदम सोपं आहे. आपण पहिल्यांदा पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. पहिला प्रश्न आहे, कोण सीएबी बरोबर किती? बरोबर, लक्ष द्या. सीए ही वर्तुळाची त्रिज्या असून एबी ही त्या वर्तुळाला काढलेली स्पर्शिका आहे. वर्तुळाची त्रिज्या आहे. वर्तुळाच्या स्पर्शिकेला नेहमी लंब रूप असते, म्हणून सीए लंब रेषा एबी, म्हणजेच ए जवळ लंब झालेला आहे. म्हणजे ए हा काटकोन आहे. काय 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 आहे? काटकोन. काटकोन म्हणजे काय? तर ज्या कोणाचे माप 90 अंश असते त्या कोणाला काटकोन असे म्हणतात. म्हणून कोण सीएबी बरोबर आहे 90 अंश. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी सहजपणे मिळालेलं आहे की कोण सीएबी बरोबर किती? का? सीए लंब एबी, कारण वर्तुळाची स्पर्शिका आहे. वर्तुळाच्या केंद्रातून काढलेल्या त्रिज्येला नेहमी लंब असते. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, बिंदू सी चे ए पासूनचे अंतर किती? तुम्ही नीट निरीक्षण करा. सी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, स्पर्श बिंदू आहे. सी हे लंबांतर आहे, शिवाय ती त्रिज्या आहे. त्रिज्येची लांबी दिलेली आहे 6 सेंटीमीटर. म्हणून सी चे ए पासूनचे अंतर आहे 6 सेंटीमीटर. डू यू अंडरस्टूड? सी ए हे लंबांतर आहे, शिवाय ती वर्तुळाची त्रिज्या आहे. पक्षामध्ये त्रिज्येची लांबी दिलेली आहे, म्हणून सी ए बरोबर 6 सेंटीमीटर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे, डिस्टन्स बीसी किती? तर डिस्टन्स बीसी शोधायचा आहे. तर आकृतीचं नीट निरीक्षण करा की त्रिकोण एबीसी हा एक काटकोन त्रिकोण फळ्यावर दिसतोय, कारण या त्रिकोणामध्ये कोण ए बरोबर आहे 90 अंश. त्यानंतर बीसी हा त्या त्रिकोणाचा कर्ण आहे आणि ए सी आणि ए बी या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. काटकोन त्रिकोणामध्ये जर दोन बाजूंची लांबी आपल्याला माहिती असेल तर तिसऱ्या बाजूची लांबी शोधण्यासाठी पायथागोरसचे प्रमेय वापरतात. थिअरम ऑफ पायथागोरस. But if you know the length of two sides, then you have to find the length of third side. Then you should use Pythagoras theorem. What is Pythagoras theorem? की पायथागोरसचं प्रमेय काय आहे ते ऑलरेडी तुम्ही 9वीला शिकलेला आहात किंवा 8वीला, की कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. म्हणजे कर्ण आहे बीसी वर्ग, बरोबर, आणि उरलेल्या दोन बाजू आहेत एसी चा वर्ग अधिक बीए चा वर्ग. कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो, म्हणून हा फॉर्म्युला मी लिहिला. आता या फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवा. AC is how much? AC is given 6. I substitute 6 square. What is BA? Length of BA is also given. It is 6 centimeter. 6 square. What is the square of 6?
6चा वर्ग 36, दुसऱ्या 6चा वर्ग येतो 36. 36 मध्ये 36 मिळवा, आले 72. नाव we got BC square is equal to 72. but आपल्याला परंतु आपल्याला फक्त BC ची लांबी हवी आहे, म्हणून समीकरणाच्या दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढू. वर्गमूळ काढल्यानंतर BC वर्गाचं वर्गमूळ फक्त BC येतं आणि 72चं वर्गमूळ काढता येत नाही, म्हणून त्याला आपण वर्गमूळाच्या चिन्हामध्ये ठेवू. आता 72 एक अशी संख्या आहे की तिचे अवयव पाडता येतात. त्या अवयवामध्ये एक अवयव हा पूर्ण वर्ग संख्या असला पाहिजे आणि दुसरा अवयव हा मूळ संख्या असला पाहिजे. और 72चे आपण असे दोन अवयव पाडू की 36 ही पूर्ण वर्ग संख्या आहे किंवा इट इज अ स्क्वेअर नंबर आणि 2 इज अ प्राइम नंबर. प्राइम नंबर म्हणजे मूळ संख्या. 36 वर्गमूळाच्या बाहेर काढला तर 6 येतो आणि 2चं वर्गमूळ काढता येत नाही, म्हणून ॲज इट इज. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, लेंथ ऑफ BC किती आली? 6 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. त्यानंतर चौथा प्रश्न आहे की कोण ABCचं माप शोधा. तर कोण ABC हा आहे बघा इकडे, कोण ABC हा दिसतो. तर या त्रिकोणाचं नीट निरीक्षण करा की ABC हा काटकोन त्रिकोण आहे. दोन बाजूंची लांबी सारखीच आहे, 6-6 सेंटीमीटर, बरोबर. जर काटकोन त्रिकोणामध्ये दोन बाजूंची लांबी समान असेल तर त्याला समद्विभुज काटकोन त्रिकोण म्हणतात. हा जर समद्विभुज काटकोन त्रिकोण असेल तर समद्विभुज काटकोन त्रिकोणामध्ये एका कोणाचं माप 90 अंश असतं आणि उरलेल्या दोन कोणांची माप ही 45-45 असतात, म्हणून कोण B बरोबर 45 अंश. also कोण अँगल C is equal to 45 अंश. तुमच्या लक्षात आलं असेल B चं माप आपण किती सहज शोधलं. कसं शोधलं की ABC हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. समद्विभुज काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण 90चा असतो, उरलेले दोन कोण हे 45-45 अंशाचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिलं उदाहरण अतिशय सोपं होतं. मला वाटतं ते तुम्हाला समजलं असेल, आणि जर समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा, नक्कीच समजेल. बिकॉज दिस इज द व्हेरी व्हेरी इझी सम, नॉट डिफिकल्ट, इट इज सो इझी. नाउ next we are going to see second sum. First I am going to draw diagram of second sum. एक वर्तुळ आहे, पुन्हा वर्तुळ आहे, कारण प्रकरणाचं नावच वर्तुळ आहे. एक वर्तुळ आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू O आहे. वर्तुळाचा केंद्रबिंदू कोण आहे? O. वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये बिंदू R आहे. वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये बिंदू R आहे. बिंदू O आणि R यांना जोडणारा एक रेषाखंड काढलाय, त्याचं नाव आहे रेषाखंड OR. त्यानंतर बाह्य बिंदू R मधून वर्तुळावर एक स्पर्शिका काढलेली आहे. स्पर्शिका. What is meant by स्पर्शिका? What is meant by tangent? The line which intersects the circle at only one point is called the, त्याला त्या वर्तुळाची स्पर्शिका म्हणतात. MR ही स्पर्शिका आहे कारण ती वर्तुळाला M या एका बिंदूमध्ये छेदते. त्यानंतर आपण OM जोडून घेऊया. OM ही वर्तुळाची त्रिज्या झाली. कोण M बरोबर झाला 90 अंश. का? कारण वर्तुळाची त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे 5 सेंटीमीटर आणि बाह्य बिंदू R च वर्तुळाच्या केंद्रापासूनचं अंतर आहे 10 सेंटीमीटर. आणि आपण शोधणार आहोत दोन प्रश्नाची उत्तरं. पहिला प्रश्न आहे स्पर्शिका खंडाची लांबी. स्पर्शिकेची लांबी बरोबर किती? आणि दुसरा प्रश्न आहे कोण MRO चं मेजरमेंट किती आहे? ओके. Now we are going to find the solution of two questions. What is the length of tangent and what is the measure of angle MRO?
ओके, आकृतीचं तुम्ही नीट निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्रिकोण OMR हा पुन्हा एक काटकोन त्रिकोण तयार झालेला आहे. पुन्हा या काटकोन त्रिकोणामध्ये तुम्हाला दोन बाजूंची लांबी माहिती आहे, बाजू OM आणि बाजू OR. दोन बाजूंची लांबी आहे माहिती आहे. काटकोन त्रिकोणामध्ये जर दोन बाजूंची लांबी माहिती असेल आणि तिसऱ्या बाजूची लांबी शोधायची असेल तर वी कॅन यूज द थिअरम ऑफ पायथागोरस. म्हणून पुन्हा एकदा स्पर्शिका खंडाची लांबी शोधण्यासाठी आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करणार आहोत. काय प्रमेय आहे की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. आकृतीमध्ये कर्ण बघा, 90 अंश कोणासमोरील बाजूला कर्ण म्हणतात. म्हणजे कर्ण आहे OR. कोण आहे OR बिकॉज इट इज ऑपोजिट साइड ऑफ राईट अँगल. OR स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या बाजू OM वर्ग अधिक MR वर्ग. बरोबर. दिस इज द फॉर्म्युला ऑफ पायथागोरस. नाउ वी कॅन सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ OR and OM and we have to find value of MR. What is the value of OR? OR is given 10 centimeter. I substitute here 10 square is equal to OM is how much? OM is 5 square. What is the length of MR? MR is as it is. Okay. Now we squaring 10 चा वर्ग करू आणि 5 चा वर्ग करू. 10 चा वर्ग 10 गुणिले 10 100 आणि 5 चा वर्ग 5 गुणिले 5 25 आणि MR वर्ग ऍज इट इज. समीकरणाचं निरीक्षण करा. या समीकरणावरून आपण MR ची किंमत शोधणार आहोत. त्यासाठी आपण 25 ला उजव्या बाजूला पाठवूया. हिअर 25 इज पॉझिटिव्ह. We transfer here, then it become negative. Therefore, next step 100 minus 25 is equal to MR square. 100 मधून 25 वजा करू. 100 आणि 25 ची वजाबाकी येते 75 is equal to MR square. Okay, now but we want only MR. We don't want MR square. That is why we are going to take square root of both sides. MR square is MR. What is the square root of 75? Square 75 is not a square number. म्हणजे पूर्ण वर्ग संख्या नाहीये. म्हणून तिचे अवयव पाडूया आपण. 75 असे दोन अवयव पाडा की त्या अवयवामध्ये एक अवयव हा पूर्ण वर्ग संख्या असली पाहिजे. 75 चे त्यासाठी दोन अवयव पडतात. 25 त्रिक 75. 25 ही पूर्ण वर्ग संख्या आहे आणि 3 ही मूळ संख्या आहे. कशी आहे? मूळ. व्हॉट इज मीन बाय मूळ संख्या? व्हॉट इज मीन बाय प्राइम नंबर? 25 ला चिन्हाच्या बाहेर घेतला तर 5 येतो. कारण 5 चा वर्ग 25, 25 चा वर्गमूळ 5 आणि 3 चा वर्गमूळ काढता येत नाही. दॅट इज वाय इज इट इज ॲज इट इज. म्हणजे MR हा स्पर्शिका खंड आहे. त्याची लांबी आलेली आहे 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. मला वाटतं स्पर्शिका खंडाची लांबी आपण कशी शोधली हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया की दुसरा प्रश्न आहे कोण MRO चं मेजरमेंट किती. पहिल्यांदा तो कोण तुम्ही आकृतीमध्ये शोधा की वेअर इज अँगल MRO. हा बघा पायावर कोण MRO हा दिसला तुम्हाला. दिस इज अँगल MRO. हा आता कोणाचं माप किती असेल लगेच सांगतो तुम्हाला. त्रिकोण OMR हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणाच्या बाजूंची लांबीचं निरीक्षण करा. कर्णाची लांबी आहे 10 सेंटीमीटर आणि दुसऱ्या एका बाजूची लांबी आहे 5 सेंटीमीटर. म्हणजे 5 सेंटीमीटर हे 10 सेंटीमीटरच्या निम्म आहे. म्हणजे जर एखाद्या त्रिकोणामध्ये एका बाजूची लांबी किंवा एखाद्या बाजूची लांबी कर्णाच्या निम्मी असेल तर त्या बाजू समोरील कोण हा 30 अंशाचा असतो. किती अंशाचा असतो? 30 अंशाचा असतो. म्हणून कोण MRO बरोबर 30 अंश. लक्षात आलं? काय सांगितलं
की जर काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाच्या लांबीच्या निम्मी जर एखाद्या बाजूची लांबी असेल तर त्या बाजू समोरील कोण हा काट 30 अंशाचा असतो. म्हणून त्रिकोण MRO मध्ये R झाला 30चा, M आहे 90चा, म्हणजे O असणार 60 अंशाचा. किती आहे? 60 अंशाचा. म्हणजे त्रिकोण MRO हा 30, 60, 90 अंशाचा त्रिकोण आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, दुसरं उदाहरण देखील अतिशय सोपं होतं. ते तुम्हाला नक्की समजलं असेल. नसेल समजलं तर पुन्हा व्हिडिओ बघा. सी द व्हिडिओ अगेन अँड अगेन. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा, लक्षपूर्वक बघा, नक्की समजेल. कारण न समजण्यासारखं त्यामध्ये काही नाही. दिस इज द व्हेरी व्हेरी इझी सम. दिस इज नॉट डिफिकल्ट because geometry is a very simple and easy subject. Now we are going to see third sum. What is the third sum? तिसऱ्या समची मी आकृती काढतोय फळ्यावर. वर्तुळ काढतोय एक मोठं, कारण प्रकरणाचं नावच वर्तुळ आहे. म्हणून सर्व उदाहरणामध्ये आपण वर्तुळच काढणार आहोत. वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे O. R हा एक असा बिंदू आहे की जो वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये आहे. त्यानंतर रेषाखंड OR काढूया आपण. त्यानंतर वर्तुळावर बाह्य बिंदू मधून 2 स्पर्शिका काढलेल्या आहेत. बरोबर. त्यांची नावं आहे स्पर्शिका MR आणि स्पर्शिका आहे NR. बरोबर. त्यानंतर आपण स्पर्श बिंदू आणि केंद्रबिंदू जोडून घेऊया. OM आणि ON हे 2 रेषाखंड काढले, त्या वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. बरोबर. आणि प्रश्न आहे, रेषाखंड OR हा दुभाजक आहे हे सिद्ध करायचंय. की रेषाखंड OR हा कोन O चा आणि कोन R चा दुभाजक आहे. दुभाजक. What is my दुभाजक? In English it is called angle bisector. की कोण दुभाजक म्हणजे काय? की असा रेषाखंड की तो रेषाखंड त्या कोणामधून गेल्यानंतर त्या कोणाचे समान 2 भाग करतो. किती भाग? समान 2 भाग करतो. त्या रेषाखंडाला म्हणतात कोन दुभाजक. म्हणून we are going to find is it OR is the angle bisector of angle MON or MRN. Okay, it is very simple sum. लक्ष द्या की MR ही वर्तुळाची स्पर्शिका आहे किंवा स्पर्शिका खंड. RN देखील स्पर्शिका खंड आहे. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळावर काढलेले स्पर्शिका खंड हे नेहमी समान लांबीचे असतात. म्हणून रेषाखंड MR आणि NR हे दोन्ही समान लांबीचे आहेत. दे आर कॉन्ग्रंट. त्यानंतर वर्तुळाच्या त्रिज्या नेहमी एकरूप असतात. त्या वर्तुळामध्ये तुम्ही किती त्रिज्या काढा, 10 काढा, 15 काढा, 20 काढा, या वर्तुळामध्ये 2च त्रिज्या आहेत. त्या त्रिज्यांची नावं आहेत OM आणि ON. या दोन्ही त्रिज्या एकरूप आहेत. बरोबर. एकच वर्तुळाच्या त्रिज्या. तर विद्यार्थी मित्रांनो, OR हा कोन दुभाजक आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण 2 त्रिकोण एकरूप दाखवणार आहोत. पहिला त्रिकोण आहे OMR हा दिसला, आणि दुसरा त्रिकोण आहे ONR. हे दोन्ही त्रिकोण आपण कॉन्ग्रंट दाखवणार. कॉन्ग्रंट म्हणजे एकरूप. तर त्रिकोण एकरूप दाखवण्याच्या 4-5 कसोट्या आहेत. त्या कसोट्यामध्ये हे दोन्ही त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप होतात ते आपण शोधणार आहोत. तर लक्ष द्या, एकदम सोपं आहे. आता मी मार्किंग केलं बघा. त्रिकोण OMR मध्ये 2 बाजू मार्किंग केलेल्या आहेत. त्रिकोण ONR मध्ये देखील 2 बाजू आपण मार्क केलेल्या आहेत. एकाच्या 2 बाजू दुसऱ्याच्या 2 बाजूंशी एकरूप आहेत ऑलरेडी. आता तिसरी बाजू आपण शोधणार आहोत. We are going to find the third side. Which is third side? OR. OR चे निरीक्षण करा.
बाजू ओ आर अशी आहे की ती दोन्ही त्रिकोणामध्ये आहे. दिस इज द कॉमन साइड. कशी आहे ती? सामायिक बाजू. म्हणजे बाजू ओ आर ला एक रूप आहे बाजू ओ आर. बरोबर. म्हणून हे दोन्ही त्रिकोण एस 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 म्हणजे बा 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 कसोटीने एकरूप होती. बरोबर. त्याची सिद्धता तुम्हाला अगदी एकदम सहज सांगतो. रेषाखंड एम आर एकरूप रेषाखंड एन आर. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड रेषाखंड ओ एम एकरूप रेषाखंड ओ एन. एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. रेषाखंड ओ आर एकरूप रेषाखंड ओ आर. सामायिक भुजा. म्हणून त्रिकोण ओ एम आर कॉंग्रंट त्रिकोण ओ एन आर बा 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 कसोटी. जेव्हा दोन त्रिकोण एकरूप असतात तेव्हा 6 घटक एकरूप असतात. 3 बाजू पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 3 कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 3 कोणांशी एकरूप असतात. लक्षात ठेवा. आता बघा 3 बाजू ऑलरेडी एकरूप दाखवलेल्या आहेत. कोण एम ओ आर चा संगत कोण आहे कोण एन ओ आर. म्हणजे या ठिकाणी कोण एम ओ आर आणि कोण एन ओ आर हे एकरूप झालेले आहेत कारण ते एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आहे. बरोबर. आणि इकडे पण कोण एम आर ओ एकरूप कोण एन आर ओ कारण ते देखील एकरूप त्रिकोणाचे संगत कोण आहे. आता हे दोन कोण एकरूप असतील तर ओ आर हा कोण एम ओ एन चा कोण दुभाजक होतो. तसेच तो कोण आर चा देखील दुभाजक होतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो अगदी आपण सहजपणे सिद्ध केलेला आहे. ओ आर इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ओ अँड आर. लक्षात आलं असेल मला वाटतं. याची सिद्धता लिहिण्यासाठी काय केलं आपण की दोन त्रिकोण काटकोन त्रिकोण आहेत ऍक्च्युली ते. परंतु ते दोन्ही त्रिकोण बाबा कसोटीने एकरूप झाले. एकरूप झाल्यानंतर त्यांचे संगत कोण एकरूप झाले आणि संगत कोण एकरूप झाल्यानंतर तुम्हाला सहजपणे उत्तर मिळालेलं आहे. त्यानंतर आपण उदाहरण क्रमांक 4 अभ्यासणार आहोत. 4 ची मी आकृती काढतो. नीट लक्ष द्या की पुन्हा एक मोठं वर्तुळ आहे. बरोबर. आणि एक दुसरं वर्तुळ मी असं काढतोय की ते वर्तुळ पहिल्या वर्तुळाला आतून स्पर्श करतं. कसं स्पर्श करतोय? अंतस्पर्शी वर्तुळे म्हणतात की जी वर्तुळे परस्परांना आतून एकाच बिंदूमध्ये स्पर्श करतात त्यांना म्हणायचं अंतस्पर्शी वर्तुळे. कुठली वर्तुळे म्हणायचं? अंतस्पर्शी वर्तुळे. बरोबर. पी हा मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. क्यू हा लहान वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. बरोबर. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे पी आर. त्याची लांबी दिलेली आहे 4.8 सेंटीमीटर. आणि छोट्या वर्तुळाची त्रिज्या आहे क्यू आर. तिची लांबी दिलेली आहे 3.5 सेंटीमीटर. आणि आपण शोधणार आहोत डिस्टन्स पी क्यू बरोबर किती. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन पॉइंट पी अँड क्यू. एकदम सोपं आहे. एका सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर मिळणार आहे. एका सेकंदामध्ये नाही, एका मिनिटामध्ये सांगतो. सेकंदामध्ये सांगितलं तर तुम्हाला काही कळणार नाही. या आकृतीमध्ये 2 वर्तुळ आहेत. पहिला आहे पी केंद्रबिंदू असलेलं एक मोठं वर्तुळ आहे आणि दुसरं आहे क्यू केंद्रबिंदू असलेलं दुसरं अंतस्पर्शी आतून स्पर्श केलेलं वर्तुळ. दोन्ही वर्तुळाची त्रिज्येची लांबी दिलेली आहे. तर तुम्हाला एक गुणधर्म माहिती असणं गरजेचं आहे की अंतस्पर्शी वर्तुळाचे केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू हे एकरेषीय असतात. बरोबर. काय सांगितलं की अंतस्पर्शी वर्तुळांचे केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू
एक रेषीय म्हणजे दे आर लिनियर आहेत म्हणून पी क्यू आर हा एक रेषाखंड होतो. काय होतो? रेषाखंड. या रेषाखंडामध्ये पी आर ची लांबी माहिती आहे, क्यू आर ची माहिती आहे आणि पी क्यू ची तुम्ही शोधणार आहात. एकदम सोपा. पी आर मधून क्यू आर वजा केला, पी आर मधून जर तुम्ही क्यू आर वजा केला, 8 वजा 5 3, तर उत्तर आलेलं 1.3. किती आलं? 1.3. किंवा एक गुणधर्म आहे की अंतस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रबिंदू मधील अंतर दोघांच्या त्रिज्येच्या फरका एवढं असतं. इट इज द डिफरन्स बिटवीन रेडिया ऑफ टू सर्कल. लक्षात आलं की दोन अंतस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रबिंदू मधील अंतर हे त्यांच्या त्रिज्येच्या फरका एवढं असतं. तर अतिशय सोपं होतं. आता आपण बाह्यस्पर्शी वर्तुळांचं एक एक्झाम्पल बघणार आहोत. वी आर गोइंग टू सी सम नंबर 5. विच नंबर 5? 5 मध्ये दोन वर्तुळ आहेत. दोन्ही वर्तुळे बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत. कशी? हे एक वर्तुळ आहे, वर्तुळाचा केंद्रबिंदू आपण म्हणूया P, आणि दुसरे एक वर्तुळ आहे. ते वर्तुळ पहिल्या वर्तुळाला R बिंदू मध्ये स्पर्श करते आणि त्याच्या केंद्रबिंदूचं नाव आहे Q. बरोबर? अशा प्रकारे उदाहरणामध्ये दोन बाह्यस्पर्शी वर्तुळ दिलेले आहेत. शिवाय त्या वर्तुळांच्या त्रिज्यांची लांबी दिलेली आहे. मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे PR, ची लांबी आहे 4.5 सेंटीमीटर आणि लहान वर्तुळाची त्रिज्या आहे RQ आणि तिची लांबी दिलेली आहे 4.2 सेंटीमीटर. बरोबर? आता काय काय दिलं हे तुम्हाला सांगितलं की दोन बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत, त्यांचे केंद्रबिंदू आहेत, त्यांच्या त्रिज्यांची लांबी दिलेली आहे. वी आर गोइंग टू फाइंड डिस्टन्स बिटवीन पॉइंट P and Q, म्हणजे त्यांच्या केंद्रबिंदू मधील अंतर शोधा. हाऊ मच इज द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर. ओके, तुम्ही जर आकृतीचं निरीक्षण केलं तर लगेच तुम्हाला उत्तर मिळेल की डिस्टन्स PQ इज हाऊ मच. डिस्टन्स PQ इज इक्वल डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स RQ. एकदम सोपं. कसा? हे वर्तुळ बाह्यस्पर्शी वर्तुळांचे केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू नेहमी एका रेषेमध्ये असतात. दे आर लिनियर पॉइंट्स. म्हणून PQ हा एक रेषाखंड तयार झाला. काय तयार झाला? रेषाखंड PRQ. बरोबर? तर PQ म्हणजे काय? व्हॉट इज द डिस्टन्स PQ? डिस्टन्स PQ इज इक्वल टू डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स RQ. PR is how much? It is 4.5 and RQ is how much? 4.2. ओके, दोघांची सम करा तुम्ही. 5 मध्ये 2 मिळवले 7 येतात. इथे दशांश चिन्ह द्या. 4 मध्ये 4 मिळवले 8, म्हणजे उत्तर आले 8.7 दशांश सेंटीमीटर. एकदम सोपा. त्या दोन उदाहरणावरून तुम्हाला दोन गोष्टी शिकायला मिळाल्या की दोन अंतस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रबिंदू मधील अंतर त्यांच्या त्रिज्येच्या फरका एवढं असतं आणि दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रबिंदू मधील अंतर त्यांच्या त्रिज्येच्या बेरजे एवढे असतं. ओके, these two sums are very easy sum. If you do not understood, then you try to see this video again and again. Then you will understood easily. This is not a hard sum. This is very easy. Now we are going to see some now today's 6th sum. This is the last sum. Then we will stop here. Last sum is that first I am going to draw a figure of this sum. This is a one circle whose center is P. And now another circle whose center is Q. Q is the center of big circle and P is the center of small circle. बरोबर? दोन्ही बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत.
त्यांचे केंद्रबिंदू एकमेकांना जोडून घेऊया आपण. आर हा त्यांचा स्पर्श बिंदू आहे, स्पर्श बिंदू, टचिंग पॉइंट. त्यानंतर वर्तुळावर, पहिल्या वर्तुळावर ए बिंदू घेतलेला आहे, दुसऱ्या वर्तुळावर बी बिंदू घेतलेला आहे. बिंदू ए आणि बी यांना जोडणारा एक रेषाखंड असा काढायचा आहे की तो रेषाखंड दोघांच्या स्पर्श बिंदू मधून जायला हवा. अशा प्रकारे मी रेषाखंड ए बी काढलेला आहे. त्यानंतर रेषाखंड ए पी काढा आणि रेषाखंड बी क्यू काढा. त्यानंतर तुम्हाला त्यांनी पक्षामध्ये दिलेला आहे अँगल ए, म्हणजे अँगल ए चं मेजरमेंट दिलेलं आहे 35 डिग्री. आणि प्रश्न विचारलेला आहे कोण आर क्यू बी इज हाऊ मच. कोण क्यू चं माप किती, क्यू, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल क्यू. ओके, पुन्हा एकदा आकृतीची माहिती सांगतो. आकृतीच्या माहिती एकदा समजली की भूमितीमध्ये कुठलंही उदाहरण सोडवण्यापूर्वी त्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे ते नीट समजून घेणं. आकृती नीट समजून घेतली आणि तुम्हाला थोडेसे गुणधर्म माहिती असतील तर भूमितीचं कोणतंही उदाहरण तुम्ही सहजपणे सोडवू शकता. ओके, बघूया आता. पी आणि क्यू वर्तुळाचे केंद्रबिंदू असून आर हा स्पर्श बिंदू आहे. ए आणि बी वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू असून ए बी रेषाखंड आहे. ए पी आणि पी क्यू these are the radii of circle and angle A is 35 degree and we have to find angle R cube is how much. बरोबर, एकदम सोपा. आता नीट लक्ष द्या. तर हे दोन त्रिकोण आहेत बघा, दिसतात तुम्हाला आकृतीमध्ये. हे दोन त्रिकोण आपण एक रूप दाखवूया. बरोबर, एक रूप दाखवले की तुम्हाला सहजपणे कोण बी चं माप मिळेल आणि कोण किंवा तर बघा कोण एपी आर आणि कोण बी क्यू आर. एपी त्रिकोण एपी मध्ये एपी त्यापेक्षा आपण व्युत्क्रम कोण कसोटी वापरूया की कोण की एपी ला पॅरलल आहे क्यूबी, त्यामुळे ए बी ही त्यांची छेदिका आहे. त्यामुळे कोण ए बरोबर कोण बी, कोण ए 35 आहे म्हणून कोण बी चं माप देखील येणार 35 अंश. तर त्रिकोण आर क्यू बी मध्ये कोण बी बरोबर झालेला आहे 35 अंश. बरोबर, बी चं माप 35 झालं. त्यानंतर कोण आर क्यू बी चं निरीक्षण करा की आर क्यू बी मध्ये बाजू क्यू आर बरोबर आहे बाजू क्यू बी, कारण दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. तर ज्या त्रिकोणामध्ये दोन बाजूंची लांबी समान असते त्याला आयसोसेलेस ट्रायंगल म्हणतात, म्हणजे समद्विभुज त्रिकोण म्हणतात. म्हणून त्रिकोण आर क्यू बी हा समद्विभुज त्रिकोण आहे. म्हणून हा कोण आर देखील आलेला आहे 35 अंश. किती आलेला आहे 35 अंश. ओके, आता एखाद्या त्रिकोणामध्ये जर दोन कोणांची मापे माहिती असतील, यू नो द मेजर्स ऑफ टू अँगल, इफ यू फाइंड मेजर ऑफ अँगल थर्ड, मग तो कसा काढतात की दोन कोणांची मापे माहिती आहेत, आपण तिसऱ्या कोणाचं माप शोधणार आहोत. त्यासाठी त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा गुणधर्म वापरायचा असतो. द सम ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल इज 180. What is the property? The sum of measure of angle of a triangle is 180. तर अशा प्रकारे त्रिकोण आर क्यू बी या त्रिकोणामध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज आहे 180. बघूया आता कोण क्यू चं मेजर तुम्हाला शोधायचंय. त्यासाठी कसं लिहिणार तुम्ही, कोण आर प्लस कोण क्यू प्लस अँगल व्ही इज इक्वल टू 180. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज झाली 180. Now we are going to substitute the value of angle R and B. What is the value of R? R is 35 degree. Then B is 35 and we have to find angle Q. Then 180 is as it is. Okay. Now
Next step, we are adding 35 and 35. We got 70 plus angle Q is equal to 180 degree. बरोबर. आता या समीकरणावरून आपण कोण Q ची किंमत शोधणार आहोत. Q ची किंमत शोधण्यासाठी 70 ला तिकडे पाठवा. कोण Q is equal to 180 minus 70. कारण 70 हा इथे धन होता, उजव्या बाजूला गेल्यानंतर तो ऋण झालेला आहे. काय झालेला आहे? ऋण झालेला आहे. म्हणून 180 मधून जर तुम्ही 70 वजा केला तर तुम्हाला कोण Q चं माप मिळालेलं आहे 110 अंश. किती मिळालं? 110. कोण Q म्हणजेच कोण आहे RQB. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण हे शेवटचं उदाहरण पण अतिशय सहजपणे सोडवलेलं आहे. This is very also very easy sum. Try to understand this sum. ओके, तर आज आपण एकूण 6 उदाहरणांचा अभ्यास केलेला आहे. 6 ची 6 उदाहरणं सोपी आहेत. अशा प्रकारे वर्तुळ हे प्रकरण आपण संपवलेलं आहे. कारण हे चाचणी परीक्षेसाठी वर्तुळाचा जो अभ्यासक्रम होता तो जवळजवळ संपलेला आहे. तर या ठिकाणी आज आपण येथेच थांबूया.